ही गोष्ट आहे बिस्किट मुरवणाऱ्या मित्राची. आता मी तुम्हाला सांगतो कसं, की जेव्हा पण आपण एखादा प्रॉडक्ट विकत आणतो मार्केटमधून आणि आपण खूप एक्साइटेड असतो, आपण खुश असतो, आपल्यासाठी तो प्रॉडक्ट स्पेशल असते. तर आपल्याला वाटते, की आपल्या जवळच्या लोकांसोबत शेअर करावा. काही लोकांना शेअर नाही करू वाटत. जसं की आपण आपला प्रॉडक्ट दुसऱ्याला कशाला दाखवायचा? मी माझ्या कामाशी काम ठेवत असतो. असे पण लोकं आहेत जे एक्झिस्ट करतात. या प्लॅनेटवर सगळ्या टाइपचे स्पेशीज एक्झिस्ट करतात. पण एक मी जनरल गोष्ट सांगत आहे, की जेव्हा आपण एखादा प्रॉडक्ट शेअर करतो मित्रांसोबत, त्यांना दाखवतो की ही आणली. तर माझा एक मित्र आहे. त्याला काहीतरी ॲक्चुअली काहीतरी आजार आहे, तर तो त्याच्यात चुका काढते. त्याच्यात पाहते की याचा म्हणजे बिस्किट कसं मुरवायचं. तर आपण त्याला सांगितलं की "हे बघ मी नवीन फोन आणला मार्केटमधून." तो म्हणते "कितीचा आहे?" म्हटलं "20,000चा." अबे! Flipkartवर ऑफर चालू होती. 15चाच भेटला असता तुला. हं. त्याला म्हटलं, की "हे पण मी शूज आणले." "अरे, कसे आहेत?" तो म्हणते, "कितीचे आणले?" म्हटलं, "1000 पर्यंत झाले." "अरे यार, मागच्या गल्लीत जे एक दुकान आहे, याच्यापेक्षा चांगला शूज ₹350." हं. म्हणजे त्याला काय वाटत असेल, की असं सांगितल्यावर तो समोरचा व्यक्ती खुश होईल? तो एक त्याची एक्साइटमेंट वाढेल? तो तो ते प्रॉडक्ट घेऊन पण असा दुःखी असणार. त्याला रिग्रेट फील होणार, की आपण यार डंब आहे, स्वतःलाच कोसणार, ब्लेम करणार. तर असं असं करून मिळते काय? तर याच्यासाठी काही उपाय असेल तर मला खरंच सांगा बरं प्लीज. ॲक्चुअली मला खरंच याची गरज आहे. कारण की आम्ही कसं आहे खूप गरीब आहोत. 4-5 तर मित्र आहेत आपल्याजवळ. फेकून तर देता काही येत नाही. तर म्हणून तुम्ही काही अशी एखादी असेल याच्यावर काही सोल्युशन और ॲडवाईस मला खरंच एक सांगा. मला खरंच गरज आहे ॲक्चुअली. थँक यू.